देशमुखांनी मनावर घेतलं आणि मोदींना प्रचारासाठी लातूरमध्ये यावं लागत आहे। लातूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी 29 एप्रिल रोजी मोदी लातूरमध्ये येणार आहेत अशी चर्चा आहे। 2019 मध्ये बीजेपी जवळपास 3 लाखाने निवडून आली होती, पण यावेळेस डिपॉझिट जप्त होईल असं म्हटलं जाते। याचं कारण आहे देशमुखांनी लावलेला प्रचाराचा धडाका। देशमुखांचे लातूरमध्ये खूप मोठे सहकाराचे जाळे आहे। जागृती, विलास, रेना, मांजरा, 21 असे मोठमोठे कारखाने आहेत जे की गेम चेंजर ठरतात आणि त्याविरुद्ध बीजेपीकडे कसलेही सहकाराचे जाळे नाही किंवा मास लीडरसुद्धा नाही। 2019 मध्ये मोदींमुळेच बीजेपी लातूरमध्ये जिंकली होती। वैशाली ते देशमुखांनी यावेळेस प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। त्यांनी घेतलेल्या महिला मेळाव्यामध्ये निलंगा येथे 5000हून अधिक महिला आल्या होत्या। तसेच काहीतरी रेणापूरमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे या निवडणुकीत लातूर लोकसभा काँग्रेस जिंकेल असे वारे तयार झाले आहे आणि लातूरमध्ये असं कोणताही नेता नाही जे हे वारे फिरवू शकेल। त्यामुळे खुद्द मोदींना लातूरमध्ये यावं लागत आहे। स्वतः धीरज देशमुख डॉक्टर काळगेंना घेऊन दिवस रात्र प्रचार करत आहेत, तर अमित देशमुख उदगीर, अहमदपूर, लोहा अशा ठिकाणी स्वतः फिरत आहेत। आणि या उलट आपण बीजेपीमध्ये बघितल्यास बीजेपीचा कोणताही नेता दिवस रात्र सुधाकर शृंगारेंसोबत प्रचार करत नाही। असं म्हटलं जातं की लातूर बीजेपीमध्ये गटबाजी सुरू आहे आणि याचाच फटका सुधाकर शृंगारे यांना बसत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, लातूर लोकसभा कोण जिंकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।